आहे आपली डाळ पालक. तर कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. गुड मॉर्निंग सर्वांना, कसे आहात तुम्ही? तर आज नाश्त्यामध्ये बनवलेले आहे मस्तपैकी मॅगी. तर स्वरा गेलेली आहे स्कूलला, तर माझी बाकीची कामं पण आवरलीत. शौर्याला आता आंघोळ घालून घेतली आहे. आता फक्त दुपारचा स्वयंपाक करायचा बाकी आहे. ईशानी बघन काय बघन? इकडे बघ माझ्याकडं. नको ना. काय पावडर लावती बाबू? मला दीदी कुठे गेली आपली? ऐक ना, आपली दीदी कुठे गेली सांग ना. शाळेत. आणि तू? मला जायचं. तेल लावायचं ना? नाही, मला हातात दे. आमच्या छोट्या हिरोला तेल लावायला आवडत नाही, पण आता थंडीच्या दिवसांमध्ये तर केसांना तेल हवंच. त्याचं काही एवढं ऐकत नाही. नाही रडायचं ना असं. नाही लावलं तेल, थोडंच लावलं ना. आजकालच्या मुलांना किती फॅशन कळते. आणि केस कोण करणार आहे? मी नको करू? मला येते. होय. हा, मला करायची. बरं तू कर जा, मी मागचं करते. आमचा असा रुसणारा लाडोबा आहे. सगळं त्याला स्वतःच्या हाताने करायचं. बघितलं का किती नाटक करतो? असं करतात का केस? जा आपला आरशात बघून कर. तर त्याला मग आता स्वयंपाक वगैरे करून घेते. तर हे बघ आमचा हिरो भांग पाडून आलाय. कसा भांग पाडला आज तू? ते काय दाखवत? सॉक्स. हा. तर शौरूला छोटेसे नवीन सॉक्स आणलेत त्याच्या पप्पांनी, आणि तर ते दाखवायला आलाय. त्याला त्याच्या पप्पांनी सॉक्स आणलेत तर ते दाखवायला आलाय. एक जोडी यूज पण करून झालाय. तर माझं चाललेलं आहे दुपारचं स्वयंपाक. इथं हरभरे भिजत घातले होते, आता ते शिजवायला लावायचे. त्याच्यानंतर भात चपाती ते पण करायचंय. हॅलो मित्रांनो, गुड इव्हनिंग सर्वांना. मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत आणि इथं बघा शौर्य उठलेला आहे झोपेतून. त्यानंतर फ्रेश झालाय. इथं मी करत आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर काल पालकची भाजी घेतली होती, ती निवडून ठेवली होती. तर ही भाजी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे लसूण, 4 ते 5 मिरच्या चीर मारून, त्याच्यानंतर टोमॅटो चिरलाय. त्यानंतर पालकची भाजी इथं पाण्यामध्ये ठेवली आहे धुवायला. आणि इथं मी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. तुरीची डाळ, लाल मसूर डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ. तर ही भाजी मी डायरेक्टली कुकरला फोडणी देऊन करणार आहे. तर इथं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये द्यायची आहे जिरेची फोडणी. त्यानंतर लसूण लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा घालू शकता, पण मला हिरवी मिरचीची ही भाजी खूप आवडते. तर तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी नक्कीच ट्राय करा. तर मिरच्या छान तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर पालकच्या भाजीमध्ये जितका जास्त टोमॅटो आपण घालतो तितकी ती भाजी खूप छान लागते. तर काही जण याच्यामध्ये आंबट चुकासुद्धा घालतात. तर टोमॅटो छान शिजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. त्यानंतर ज्या डाळी होत्या 3 प्रकारच्या
याच्यामध्ये टाकून आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत. तर डाळी आपण जर आधी भिजत घातल्या तर त्या पटकन शिजल्या जातात. आणि वेगवेगळ्या डाळी जर आपण वापरल्या तर त्याची टेस्ट पण थोडीशी वेगळी येते. यानंतर मी पालक स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतला आणि नंतर चिरला. तर तो पण याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायचा आहे. तर आता थंडीच्या दिवसामध्ये पालेभाज्या खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. त्याच्यामुळे जशा आपल्याकडे पालेभाज्या अवेलेबल असेल तशा खात जा. तिथं पालक छान परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी अख्खे शेंगदाणे असतात ते याच्यात घालते. तर काही जण शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरतात, पण अख्खे शेंगदाणे पण छान लागतात. तर सर्व भाजी छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी इथं 3 ग्लास पाणी घातलं आहे, कारण मला थोडीशी पातळ भाजी करायची आहे. तर तुम्हाला सुक्की भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी कमी घालू शकता, पण अशी पातळ भाजी खूप छान लागते. त्यानंतर शेवटी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तर फायनली इथं भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. त्याच्यानंतर इकडे चपात्यासुद्धा झालेल्या आहे. तर ही आहे शेवटची चपाती. तर बाकीच्या इथे चपात्या करून झाल्यात. त्यानंतर सुक्की भेंडीची भाजीसुद्धा मी बनवलेली आहे. तर इथे आहे आपली डाळ पालक. तर कशी वाटते नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर इथं माझं रात्रीचं जेवण बनवून झालेलं आहे. तर इथं आहे डाळ पालक, भेंडीची भाजी, भात आणि चपाती या सगळ्यांनी जेवायला. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि मुलांचा बघा कोणता खेळ चालू आहे. लागलं का? नाही. हा कोणता खेळ आहे? मला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. लवकर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.